मित्रांनो, आज खास मुलाखत म्हणायला लागेल. कारण का तर मालकाचा आपल्या बैलावरती असलेला विश्वास मला दिसला. आज सेमी खाली जायच्या आधीच मालक मला भेटलेले. त्यांनी आधीच सांगितलेलं तुम्हाला मुलाखत घ्यायला यायला लागतंय, कारण आज 100% फायनलला राहणार आहे वासरू. म्हणजे बघा मालकाचा विश्वास किती आहे आपल्या नंदीवर. आता आधीच सांगितलं तुम्ही की फायनलला मुलाखत घ्यायला यायला लागतंय. ज्यावेळेस सेमीला खाली चालेल त्यावेळेस नाही वासरू पळतंय आणि सगळ्या खांद्यावर गाडी आल्यामुळं 5 नंबर तासावर गाडी आली मधनं. आणि बैल काय चांगलाच आहे, त्याचा काय विषय नाही. त्यामुळे गाडी राहणारी आम्हाला गॅरंटी होती, काय अडचण नाही. गाडी पळाली पण तशी आणि देवाच्या कृपेने राहिली पण गाडी तुम्हाला बोलल्याप्रमाणे झाली. आता एवढा पळणारा वासरू आहे म्हणल्यावर त्याचं नाव झालं पाहिजे. त्याचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा. ही वासरू आहे करंजवडीमध्ये सांभाळायला सचिन जंगम धोपेश्वर आणि अभिजित पाटील करंजवडे या दोघांचं वासरू आहे. आणि आपल्या वर्षी सांभाळायला आहे करंजवडीत. आणि शेठचा विश्वास असल्यामुळे काय अडचण नाही. वासरू पण चांगलं पळतंय, जाईल तिथं. आता संघर्ष चालला होता, 2-3 मैदानं गेली गट सीमेला 5 झालं, काय अडचण नाही. पाहायला चांगलं. तुमच्या शब्दाचा त्याला मान ठेवला जसं तुम्ही मला बोलला आधीच, पण त्याने ती वाळाकलं. ज्यावेळेस तुम्ही मागाशी धरलेलं त्याला सेमीला खाली जाताना की मालकानं आपल्या शब्द दिलेला आहे, त्या शब्दाला पाहिलं पाहिजे. होय 100% कसा शेवटी त्यांच्या ह्याच्यावरच आहे. जनावर पाहिलं तर आपल्याला गुलाल आहे. त्यानं नाव राखलं दोन्ही पण बैलाने, गुलाल लागला यातच महत्व आहे, समाधान आहे. मित्रांनो खरं आहे, ज्यावेळेस आपला नंदी पळत असतो त्यावेळेस खरंच सगळ्या गोष्टी होत्या त्या. कारण काय आहे, नुसता मालक बोलून चालत नाही. जर नंदी पळाला तर सगळ्या गोष्टी साध्य येत्या. आणि आज त्याने ती करून दाखवले की चांगला जोडीदार जर भेटला तर 100% गुलाल राहणार. आज त्याला जोडीदार चांगला भेटला, त्यामुळं गुलाल झाला. बैल काय तो चांगलाच आहे. आणि आमचे मित्र आहेत सचिन होनमाने म्हणून चित्रीचे, त्यांचा एक विश्वास होता, त्यांचा विश्वास होता आमचा की ते काय म्हणले गाडी पळणार 100%. तुम्ही मी सांगतो मग गाडी हा ना ठीक आहे म्हटलं. हानू सचिन भाऊ काय ते नानांच्या वर्षीच आहे बोरगाव मध्ये बैल चांगला पळतो म्हणून विश्वासाने एकामेकाच्या हिनं झाला पाहिजे चांगला. राहिली गाडी समाधानी आहे. मग आज काय काय आता घडलं आतापर्यंत, काय काय घडलं तुमच्या सोबत की या गोष्टी घडल्या ते आणि या गोष्टीतून गेलो आणि आज यश प्राप्त झालं? संघर्ष प्रत्येकालाच आहे. बैल कुणा जरी असला पळत असला तरी संघर्ष या क्षेत्रात एवढं सोपं नाही राहिलेलं. पैसे घालावं लागतात आणि बैल पाहिल्याशिवाय उजेडात येत नाही. बैल कुणाचं पण असू दे अंधारात, बैल पाहायला किती उजेडात येतो. मग काय अडचण नाही, पाहायला वासरू राहील, काय अडचण नाही. त्या कुठनं सकाळी येताना काय अपेक्षा ठेवून आलेला? नाही राहावी हीच अपेक्षा होती वासरानं. कारण 2-3 मैदान आम्ही गट काढत होतो, मार खायत होतो सेमीला थोडे. आज नशीबच म्हणायचं, बाहेर पडलेलं टायमिंग चांगलं म्हणायचं. आणि गाडी राहिली मधनं पण आली चांगलं. मित्रांनो बघा, जसं त्यांनी सांगितलं की आज नशीब चांगलं आणि आज फायनलचा गुलाल भेटला आणि नंदी पण पळाला. म्हणजे तुम्ही कुठेतरी नशीब पण विश्वास ठेवता की नशीब जर असलं तर ह्या गोष्टी घडतात, नुसती बैल पळून चालत नाही. नाही नशिबाची साथ असल्याशिवाय काहीच नाही कुणाचंच. त्यामुळे काय अडचण नाही. सगळ्या मित्रांची पण साथ आहे. कष्ट प्रामाणिक असले की थोडं लेट मिळेल पण 100% मिळणार, त्याचा काय विषय नाही. काय त्याच्या पळण्याचं वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलंय? खोंड पहिल्यापासूनच पळतोय. आता दुसरा झाल्यापासून जरा आम्ही लक्ष दिलं. आता त्याच्यावर आदत मध्ये काय लय पळवलं नव्हता. खोंड पहिलं खालनं जेवढा पळतो त्याच्यापेक्षा पुढे स्पीड जास्त लावते. जेवढं अंतर असेल तेवढं जास्तच पळतो खोंड. त्यामुळे काय अडचण नाही, पळायला चांगला. आणि साथ मिळाली बैलाच्यामुळं आज राहिलो आम्ही. किती फायनल आतापर्यंत झाले असतील? नाही आदत मध्ये 2-3 फायनल झाल्या. जास्त आदतला हाणला नाही आम्ही बळने. आणि आता पावसाळा झाल्यावर बाहेर काढला 2-3 फेर काढून आता 1-4-5 मैदानं झाली. 1000 माचीत परवा राहिला दादा सरकारच्या आपल्या शिवाजी गोरपडे, त्यांच्या नाव पहिलं त्यांच्या नियोजनात त्यांनी पण आपल्याला सूर लावून दिला. त्यांच्यामुळं आपलं राहिलं. हे सौरभ ड्रायव्हर आहेत बोल. मित्रांनो ड्रायव्हरला असते ती आला, त्यामुळं त्यांचं 2 शब्द घेऊया. कारण आज काय काय सहकार्य केलं?
सहकारी म्हणजे खोंड हा अतिशय आत्मविश्वास आहे आपला या खोंडावर की आपलं 100% गुलाल करून देणार आणि नावही 100% करणार. जसा यो खोंड म्हणजे जुनवान होईल तसं खोंड 100% हिंद केसरी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आमचा विश्वास आहे या खोंडावरती विश्वास आहे आपला. काय त्यात वेगळी झलक काय बघितली की तुमचा एवढा विश्वास? झलक एवढी आहे की इतर बैलापैकी ह्याला पायाची उमेद जास्त आहे आणि जिद्द आहे या खोंडामध्ये. कधी कुठला आतापर्यंत बैल घातला कमी पडला नाही. फक्त पैऱ्याची अडचण निर्माण होत गेली आम्हाला. आज चांगला पैरा झाला आणि वासरू गुलालात राहिलं हीच मोठी गोष्ट आहे. देवामुळे आपलं यश जुळलं. आता कोण पहिरं कोण करते नियोजन? पहिले काय तुषार गोरपडे करतात, परत सचिन शेठ जंगम डोपेश्वरली मालक आहेत स्वतः ते करतात. आता सचिन वनमाने यांनी केलता. विक्रम डॉक्टर असतील, विक्रम डॉक्टर आमचं त्यांचं पण सहकार्य आहे, ते पण करतात पैर वाटेगावचं. काय बघता पुढच्या बैलात की बाबा असा आम्हाला बैल लागला तर आम्ही कायम असंच आनंदी गोलाल राहू? नाही काय झालं होतं आतापर्यंत वासरू वाढूनच पळायचं आणि आम्हाला कसं बैल वासरूला वाढताना पाहिजे होतं. आता गाडीच पळत्या घटून चांगली गाडी 1 नंबर पाहिली, खालनं बैलानं पुढे वासरू चांगलं पाहिलं त्यामुळे गाडी राहिली. गाडी जुळल्याशिवाय पळत नाही कुठली पण असू दे. गाडी दोन्ही पाहिल्याशिवाय कुठलं राहत नाही. पहिरा चांगला झाला की राहणार त्याचं काय. आता कॉन्टॅक्ट नंबर द्यायला लागतोय का? देवे काय तसं आहे. तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं नाव अभिजित पाटील करंजवडे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 820 815 3238 आणि वासराचं नाव आहे बाबेडॉन करंजवडे. काय अपेक्षा ठेवताय पहिऱ्या करा कुठून? काय नाही चांगलं पैर व्हावं, नावातलं गुलालातलं पैर आपलं झालं म्हणजे राहील गुलालात वासरू हीच अपेक्षा. बाकी तर खरं आहे त्यांचं, कारण असा जो पाळणारा नंद आहे त्याला पहिरं भेटले पाहिजेत, त्याच्या क्वालिटीचं पहिरं. आपण पण हीच शुभेच्छा करूया की जसं त्यांच्या इच्छा आहेत की असे पैरं व्हावेत तसे पैरं व्हावे. आणि जसं त्यांनी सांगितलं हिंद केसरीचा मान घ्यायचे, तो हिंद केसरीचा मान तो एक दिवस मिळवल. धन्यवाद.